नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्य आणि तुळजा आवरून खाली आलेले असतात. पाहतात तर काय, धनु आहे ती पीठ मळत असते आणि सूर्याला धक्का बसतो. सूर्या म्हणत असतो की काय चाललंय हे धनु तुझं, कारण तू पिठाबरोबर काय बॉक्सिंग करतेस, तुला माहिती आहे का आता पुढचा नंबर तुझा आहे, लक्षात येते का तुझ्या धनु, असं तो बोलत असतो. तेव्हा धनु मात्र म्हणत असते की काय झालं रे दादा. आणि मग सूर्या म्हणतो की हा काय पसारा मांडून बसलाय तुम्ही सगळ्याजणी, नक्की काय आहे तुमच्या डोक्यात, काय करणार आहे तुम्ही एवढं सगळं. तेव्हा मात्र ह्या सगळ्या जणी पाहत असतात आणि सूर्या त्यांना विचारत असतो नक्की तुमचं काय चाललंय, मला कळेल का. तेव्हा मात्र धनु त्याचबरोबर भागू दोघेही तिथं असतात. धनु म्हणते की आज आम्ही पार्टी करणार आहोत सूर्या दादा. सूर्याला मात्र धक्का बसतो. सूर्या म्हणतो काय, कसली पार्टी. त्यावेळेस धनु सांगत असते की हो, आज आम्ही ना पार्टी करणार आहोत. सूर्या म्हणत असतो की अगं पण कसली पार्टी, काय आहे. मग भागू म्हणते नाही रे, ती खोटं बोलते, आपल्या राजूताईला ना जेवणाची ऑर्डर मिळाली, वहिनीला शाळेचं प्रमुख पाहुणे पद मिळालेलं होतं आणि आपल्या राजूला मात्र तिथल्या जेवणाची ऑर्डर मिळालेली आहे. हे ऐकल्यानंतर सूर्याला मात्र भारी वाटतं. सूर्या म्हणतो की काय मग राजू, आचार्यन म्हणून चांगलीच फेमस झालीस की ग तू, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी राजू पण खुश होते आणि मग माझ्या स्वयंपाकाचं सगळीकडे कौतुक केलं जाते असं ती सांगत असते. सूर्या म्हणत असतो की चालेल चालेल, माझी पण काय मदत पाहिजे का, मी थांबू का. तेव्हा या सगळ्याजणी सांगू लागतात की नाही नाही, काही मदतीची गरज नाही, आम्ही सगळं करतोय, तू मात्र वहिनींबरोबर आज दिवसभर थांबायचं आहे. हे सगळं बोललं जातं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन आहे. त्याचबरोबर गुळूम शाळेचा हा वर्धापन दिन आहे, 25वा वर्धापन दिन आहे. सूर्याला अभिमान वाटत असतो की माझी बहीण त्याच शाळेमध्ये शिक्षिका होती, माझ्या बायकोला आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आणि दुसऱ्या बहिणीच्या हातून तिथं सगळ्यांना जेवण मिळणार आहे. या गोष्टीचा आनंद मात्र खूप झालेला असतो. शाळेमध्ये पण सगळ्यांचं तेवढंच कौतुक केलं जात असतं. शालन मालन त्याचबरोबर डॅडी शत्रू सगळेजण तिथं आलेले असतात आणि सगळ्यांचं तेवढंच कौतुक केलं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तेजू पण तिथं आलेली असते. तेजूला मात्र वाईट वाटत असतं, त्या शाळेत तिचं शिकवणं, मुलांना शिकवणं हे तिचं स्वप्न होतं. ती पैशांसाठी काम करत नव्हती, तर तिने त्या आनंदासाठी काम करत होती. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. सूर्या मात्र खुश झालेला असतो, कारण आता स्टेजवरती डॅडींचं आगमन झालेलं असतं. डॅडी हे गावचे सर्व आहेत, किंग मेकर आहेत. डॅडींमुळंच हे सगळं पॉसिबल होऊ शकतं असं अनाऊन्स केलं जात असतं. आणि मग शाळेचे मुख्याध्यापक डॅडींचं स्वागत करतात. डॅडी स्टेजवरती आलेले असतात आणि खूप छान असा कार्यक्रम सुरू होतो. सगळेजण तिथं असतात, आनंदामध्ये सर्वजण असतात, हे सगळं मनापासून करत असतात. आणि त्याचवेळी आता पुढे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणजेच डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप यांचं तिथे स्वागत केलं जातं. म्हणजे गतवर्षी गोल्ड मेडलिस्ट असलेल्या डॉक्टर तुळजा जगताप. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि स्टेजवरती तिथे बसलेला असतो तो म्हणजे शत्रू आणि डॅडी. तर तिथे कार्यक्रमाच्या वेळेस तिथे सांगितलं जातं की शत्रू तुम्हाला खाली जावं लागेल, खाली बसावं लागेल, कारण ही जी खुर्ची आहे ती प्रमुख पाहुण्यांसाठी आहे. कारण प्रत्येक वेळेस असं असायचं, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे फक्त डॅडी असायचे, पण ह्यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे दुसरं कोणीतरी आहे. त्यामुळं वाट लागलेली असते, शत्रू खाली जायला तयार नसतो आणि मग डॅडी त्याला सांगतात की जावं लागेल, कारण तो मान तिने मिळवलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे सूर्याचे जे मित्र आहेत ते घरी आलेले असतात आणि मग जेवण तयार झालेलं असतं. धनुला मात्र कंट्रोलच होत नसतं. भागू आणि राजू दोघीजणी तिला पकडून ठेवतात आणि तिला म्हणू लागतात की नाही हा धनु, नाही हा. शेवटी राजू आतमध्ये जाते, ताट घेऊन येते आणि मग धनुला सांगू लागते की हे घे आता खा. धनु मात्र छान आहे म्हणून सांगत असते, तर भागू पण तिला खायला मागत असते, पण भागूला ती म्हणते की नाही, आत्ताच नाही देणार, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आता ही जी जेवणाची पातेली आहेत ही सगळी घेऊन शाळेकडे जायचं असतं. इकडे खुश झालेलं असतं ती म्हणजे धनु चक्क राजूच्या कपाळावर पप्पी घेते आणि म्हणते मी खूप नशीबवान आहे, एवढी छान अशी बहीण मला मिळालेली आहे, खरंच मी खूप नशीबवान आहे, असं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळेजण बोलत असतात आणि राजू आपल्या भागूला समजून सांगत असते आता शाळेत जायचंच आहे ना, हे तिचं बोलणं चालू असतं. आता ती पातेली उचलून ह्या सगळ्याजणी घेऊन चाललेल्या असतात. त्याचवेळी इकडे सगळेजण खुश झालेले असतात, कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि आता या गावचे सर्व
डॅडी म्हणजेच निंबाळकर, जालिंदर निंबाळकर यांनी हे सगळं केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणतात की हे सगळं जे काय आहे ते मी जरी केलेलं असलं तरीही तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी आहे. आता डॅडींना बोलण्याचं, मत व्यक्त करण्याची संधी दिली जाते आणि डॅडी मात्र बोलत असतात. डॅडी म्हणतात की तुम्ही सगळेजण मला किंगमेकर म्हणता. तुमच्या सगळ्यांकडून असं म्हणणं येतं की जो उमेदवार उभा राहतो आमदारकीला त्याला जर मी पाठिंबा दिला तर तो निवडून येतो आणि जर मी पाठिंबा काढून घेतला तर तो पडतो. मान्य आहे मला, पण मला असं वाटतं की मी किंगमेकर नाही तर मी क्वीनमेकर आहे. कारण माझी लेक तुळजा ही डॉक्टर झाली, मोठ्या कॉलेजात शिकली, मोठी झाली आणि बापाचं नाव तिनं रोशन केलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी कौतुक करत आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं बोललं जात असतं. या सगळ्याचा आनंद झालेला असतो. पण तुळजाला मात्र माहिती असतं की डॅडी म्हणजे काय आहेत ते. डॅडी कोणत्या थराला जाऊ शकतात, डॅडींची लायकी काय आहे हे तुळजाला चांगलंच माहिती असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी स्टेजवरती बोलत असतात. ते म्हणत असतात की तुम्ही सगळे जरी म्हणत असला तरी आमच्यासाठी आमची जी लेक आहे ते सगळी आमचा सर्वेसर्वा आहे असं ते बोलत असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं. तुळजाचं कौतुक ते करत असतात कारण कोणताच त्यांच्याकडे ऑप्शन नसतो. आता तुळजाचं कौतुक करत आहेत परंतु डॅडी हे मनापासून करत नसतात. त्यांना मात्र तुळजाचा राग येत असतो. त्यांना तुळजाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असतं कारण एक मुलगी असूनही तिने हे जे काय केलेलं आहे त्याचा त्यांना राग येत असतो. इकडे तेजू मात्र पाहत असते. डॅडी म्हणतात आम्ही आमच्या मुलीला शिकवलं, तिच्यावर कोणतीही बंधनं घातली नाही, तिला लहानाचं मोठं केलं. आमच्या घरामध्ये आम्ही असंच म्हणतो. आता आमच्या सुनबाईच बघा, एवढ्या मास्तरीण होत्या, त्यांना चांगला पगार होता. आमच्यासाठी हे भारी होतं. त्या मास्तरीण आहे, त्यांचा पगार मिळणार होता, मग कशाला काळजी करायचं आहे. त्याचबरोबर इकडे सूर्या पाहत असतो. सूर्या खुश झालेला असतो. पण आमच्या सुनबाई म्हणाल्या की नको, आम्हाला हा जॉब करायचा नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. आता तुळजा मात्र हे सगळं पाहत असते आणि तुळजा खाली आल्यानंतर डॅडींना म्हणत असते की बरोबर आहे डॅडी, खरं तुमचा मुखवटा हा फाडलाच पाहिजे. त्यानंतर अनाऊन्स होतं की आता तुळजा सूर्यकांत जगताप यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. आता तुळजाला स्टेजवरती बोलायला बोलवलं जातं. तुळजा म्हणते की माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही, असं ती बोलत असते. खूप गोड आवाजात सगळ्यांशी खूप सुंदर छान बोलत असते आणि हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. तिला खूप छान वाटत असतं. तुळजा म्हणत असते बरोबर आहे, आत्ता डॅडी जे बोलले ते मान्य आहे, पण मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सूर्यासारखा जर पती कोणत्या स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल तर ती कधीच माघार घेऊ शकत नाही. आज मी डॉक्टर आहे आणि आज मी जी डॉक्टर झालेली आहे ती फक्त डॅडींमुळे झालेली आहे. परंतु आज माझं करिअर, मला जे काय करायचं आहे ते मी करत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे म्हणजेच सूर्यामुळे. तिने सूर्याचं कौतुक करत असते. त्याचबरोबर सांगत असते डॅडींनी आजपर्यंत जे केलेलं आहे त्यांना तुम्ही सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. डॅडी कसे आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर डॅडींना नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे, शिकलं पाहिजे. तर आता मीही तुम्हाला सगळ्यांना तेच सांगत आहे. आणि तुळजा खूप सुंदर अशी गोड आवाजात बोलत असते. सूर्याला पण छान वाटत असतं. सूर्याही तिथे असतो. डॅडींनाही कौतुक वाटत असतं कारण तुळजाने तर डॅडींचं कौतुक केलेलं असतं आणि तुळजा खरं तर डॅडींच्या बाबतीत जे बोलत आहे ते खरंच खरं आहे का, हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण तुळजाच्या मनात डॅडींच्याबद्दल तेवढाच राग असतो. पण इथे डॅडींनाच तुळजाने चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. तुळजा तिथं येते आणि स्टेजवरती येऊन बसते. डॅडींना कळायचंच बंद होतं कारण हे सगळं काय झालेलं आहे. कारण हिने तर सगळा डावच उलटून टाकलेला आहे. हे कसं शक्य आहे, हा प्रश्न डॅडींना पडलेला असतो. कारण त्यांना असं अपेक्षित होतं की तुळजा काहीतरी उलटसुलट बोलेल, पण सगळ्या गावाच्या समोर तुळजाने कौतुकच केलेलं असतं. त्यानंतर तुळजा मुलांच्या मध्ये जाते. मुलं तिची ऑटोग्राफ घेत असतात, तिला छान बोलत असतात आणि इकडे डॅडी आणि शत्रू यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं. डॅडी म्हणत असतात की आजकाल तुळजा आपल्याला खूपच वरचढ व्हायला लागलेली आहे. तिचा आता डाव उलटलाच पाहिजे, तिचा गेम करूनच टाकला पाहिजे असं डॅडी म्हणत असतात. डॅडी हे मूर्खासारखे बोलत असतात. त्यांना स्वतःच्या मुलीचीही पर्वा नसते. आणि त्यानंतर त्यांनी शत्रूला सांगितलेलं असतं की तो सूर्या आणि ती तुळजा गावात उडायला लागलेले आहेत, तर मी तुम्हाला सांगत आहे की आता त्यांचं काम तमाम करून टाका.
असं डॅडीनी सांगितलेलं असतं. आणि आता शत्रू तिथं जातो आणि जे जेवण बनवून आणलेलं असतं राजूने त्याच्यामध्ये औषध टाकण्याचं काम तो करत असतो. आणि त्याचबरोबर शत्रूने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं आणि ही गोष्ट मात्र कोणालाही माहिती नसते. तिथे जेवणामध्ये शत्रूने विषारी औषध मिक्स केलेलं असतं, ज्याचा त्रास लहान मुलांना होणार असतो आणि त्याची शिक्षा भोगावी लागणार असते, ती म्हणजे सूर्याला. हा इतका मोठा कारस्थानी डाव डॅडींनी आखलेला असतो, पण हे कोणालाच माहिती नसतं. त्याचबरोबर शत्रू आणि त्याचबरोबर छत्री दोघंही तिथं गेलेले असतात आणि त्यांनी हे कारस्थान केलेलं असतं. त्याचवेळी मालनच्या फोनवर फोन आलेला असतो आणि मालन ही तिथे येते आणि मालन फोनवर बोलत असते. तिकडून तिला फोनवर सांगितलं जातं की मला पैसे पाहिजेत, ₹1,00,000 पाहिजेत. तेव्हा मालन म्हणत असते, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे की तू मला दिवसा फोन करत जाऊ नकोस. आणि मग तेव्हा मालन तिथे हे सांगत असते आणि ती फोनवर बोलत असते, मी बघते आणि पैसे देते, एवढंही ती फोनवर सांगत असते. आता मालनने पैसे द्यायचं तर ठरवलेलं असतं आणि मालनचा आणखी एक मुलगा आहे ज्याला पैसे हवे आहेत आणि जो डॅडींच्या सोबत नाही आहे. नक्की तो कोण आहे ते आपल्याला काही दिवसांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे तुळजाने खूप छान असं भाषण केलेलं असतं आणि तुळजाने सगळ्यांनाच एक आनंदाचा धक्का दिलेला असतो. डॅडी तुळजाकडे येतात आणि म्हणतात, कसं आहे, आमचं शेवटी रक्त आहे तुझ्या अंगात, छान भाषण केलंस की. तेव्हा तुळजा म्हणते, बरं झालं रक्त चालले, नुसतं गुण नाहीत आले, नाहीतर अवघड झालं असतं, असं तुळजा बोलत असते. तुळजा मात्र डॅडींचा कसलाही अपमान करायचं अजिबात ठेवत नाही. डॅडी म्हणत असतात की एवढी उडू नकोस, आता तू जे काय करत आहे ना त्याचा त्रास तुला भोगावा लागणार आहे, कारण तुझ्या नवऱ्याला तू जप, त्याला मी उद्ध्वस्त करणार आहे. तुळजा मात्र इकडे म्हणत असते की डॅडी काही झालं तरी मी त्याच्या पाठीशी आहे, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि इकडे डॅडींना तो सूर्या पण सांगत असतो की डॅडी तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच जात आहे घरी, असं तो बोलत असतो. डॅडींना मात्र धक्का बसलेला असतो. डॅडी म्हणत असतात की नाही, बघ आता तुझी कशी वाट लावते, तुझा संसार जप आणि तुझा नवरा पण जप, असं डॅडी बोलत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.